संकल्प प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव दिवस 3. चैत्र नवरात्र उत्सव 2025 वर्ष 15वे ठाण्यातील वागळे इस्टेट येथील किसन नगर येथे माननीय आमदार रवींद्र फाटक व नगरसेविका जयश्री फाटक यांच्या माध्यमातून नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचे आयोजन केले आहे। या चैत्र नवरात्र उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी महिला भाविकांनी विशेष उपस्थिती लावली होती। सारिका ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष साजरा करता आम्हाला कधी 15 वर्ष गेली समजली पण नाही। पण मला वाटतं चैत्र नवरात्राची ह्या दिवसाची इथले भाविक वाट बघत असतात आणि मोठ्या उत्साहाने इथे महिला भाग घेत असतात आणि महिलांची गर्दी तुम्ही बघितलं तर मला वाटतं हा कार्यक्रम चैत्र नवरात्र महिलाच साजरी करता असं मला वाटतंय। सर्व महिलांचं मनापासून मी कौतुक करेन आणि त्यांचे रोज प्रत्येक दिवसाला एक दिवशी स्वतःहून ते कार्यक्रम करत होता। स्वतः सर्व महिला आपल्या घरातून बाहेर येऊन हा कार्यक्रम स्वतःचा कार्यक्रम आपला कार्यक्रम आहे। हा संकल्प प्रतिष्ठानचा म्हणजे आपण सदस्य म्हणून कार्यक्रम करतो आहे आणि हा फक्त आम्ही निमित्त आहे आणि या निमित्ताच्या माध्यमातून आम्ही एवढा मोठा उपक्रम चालू ठेवला आहे। तो कायमस्वरूपी चालू राहील अशी आम्ही प्रार्थना करतो आणि त्या सर्व नागरिकांना देव महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळं हिंदू राज्य आहे आपल्या देशामध्ये चालून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील। बघा ह्या आता त्या नवीन इलेक्शन झाली त्याच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल की ह्या सर्व हिंदू धर्म आणि ह्याच्यावरती हिंदूवरती हे सगळं चाललेलं आहे आणि तिथे हे उत्सव होत असतात तिथे मोठा प्रतिसाद लोकांचा मिळत असतो आणि लोकांनी बघा कुठल्या शिर्डीला जावा, गणपतीला जावा, तिरुपतीला जावा, सगळी आम्ही जातो। एवढी मोठी प्रचंड गर्दी असते आणि असे कार्यक्रम चैत्र नवरात्रीमध्ये साजरे केले जातात ठाणे शहरामध्ये। त्याच्यामधला हा एक कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम जसा आम्ही एवढा छोट्याशा पद्धतीने चालू केला होता हे कार्यक्रम आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून सगळेच कार्यक्रम आम्ही करत असतो। दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, जे सण आहेत आपले हिंदू धर्माचे ते सर्व सण आपल्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही साजरे करत त्याच मोठ्या पद्धतीने साजरे करत असतो। दरवर्षी या कार्यक्रमाचे तेज वाढत असतो आणि मोठा प्रतिसाद मिळत असतो म्हणून सर्व नागरिकांना आणि सर्व इथल्या भाविकांना मनापासून धन्यवाद। सर नवकुंडी इच्छा असते प्रत्येकाने नवकुंडी यज्ञ केल्यानंतर त्याच्यासोबत 108 फेऱ्या मारल्या पाहिजे ही आपली भावना आहे। बघा सगळ्याच देवी सगळ्यांनाच येत असते। माझ्यावर काही कार्यकर्ता एवढं मोठं उत्सव करू शकतो तर हे सगळं देवीची कृपा असेल असं आम्ही समजतो। तर प्रत्येकाला वाटतं प्रत्येकजण असा या माध्यमातून देवीची सेवा केली तर सगळ्यांना सगळे रवी फाटक किंवा सगळे शिंदेसाहेब बनू शकतो। शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये सगळेच सण मोठ्या उत्साहाने साजरे केले तर त्याच्यामधला हा एक सण आहे आणि आम्ही सर्वच लोक शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सण चालू केले होते। ते सन्माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात कायमस्वरूपी चालू ठेवतो आहे म्हणून ह्या सर्वांना ह्या प्रोत्साहनमधून इथं सर्व लोक घेत असतात। आपल्यासोबत